नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. भारतीय संस्कृतीला नवजीवन देणाऱ्या एका युगपुरुषाचा म्हणजे स्वामी विवेकानंदांचा काल जन्मदिवस. स्वामी विवेकानंद यांचं शिकागो परिषदेतील भाषण म्हणजे जगाच्या सांस्कृतिक इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती, असे विचार प्रमुख वक्ते डॉक्टर विश्वास पाटील यांनी राधानगरी महाविद्यालय राधानगरी आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिना प्रसंगी व्यक्त केल्या. या तीनही संयुक्त कार्यक्रमांचं आयोजन अटल लॅब या ठिकाणी करण्यात आलं होतं. या संयुक्त कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील होते. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या जिजाऊ यांची जयंती त्याग, सहनशीलता आणि जिद्दीचा संगम म्हणजे स्वराज्य नंदिनी राजमाता जिजाऊ असा संदेश प्राध्यापक बाजीराव पाटील यांनी दिला. या कार्यक्रमास राधानगरी महापालिकेचे ग्रंथपाल KM कुंभार, प्राध्यापक कृष्णा एकल, प्राध्यापक फयाज मोकाशी, संपूर्ण प्राध्यापक वर्ग व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक आनंद कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक स्नेहल डवर आणि आभार प्राध्यापक वर्षा गुरव यांनी मानले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीकडील पाणी पुरवठा योजनांच्या वीज पंपांचे थकीत वीज बिल 15व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून भरण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. ग्रामपंचायतीकडील पाणी पुरवठा योजनांच्या वीज पंपांचे थकीत वीज देयके भरल्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या वीज पंपासाठी नवीन वीज जोडण्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा योजनांच्या मोठ्या प्रमाणावर वीज बिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी आता 15व्या वित्त आयोगातून भरली जाणार असल्यामुळे ग्रामपंचायतीवरील भार कमी आहे. तसेच या पाणी पुरवठा योजनांची जलचाचणी करता येणार आहे. राज्यात सर्व ठिकाणी अशीच समस्या आहे. यामुळे ग्रामविकास विभागाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 15व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून वीज पंपाचे थकीत वीज देयक भरण्यास परवानगी दिली आहे. यातून केवळ वीज पंपांचेच थकीत वीज देयके भरण्याची परवानगी असून इतर वीज जोडण्याची थकबाकी यातून भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला कमिशन जमा केले जाईल. कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांचा गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला. गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारातून लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास सुरुवात होईल. बुधवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाचे कमिशन वाढीस विविध मागण्यांसाठी 1 तारखेपासून बेमुदत बंद पुकारला होता. बुधवारी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकर जाहीर केले जाईल. मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या 5 तारखेला दिली जाईल. कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला असून त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. त्यानंतर महासंघाने संप स्थगित केला आहे. महाज्योती, सारथी आणि बार्टीच्या वतीने PhD फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. PhD फेलोशिपसाठी बुधवारी परीक्षा घेण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात या परीक्षेचं केंद्र होतं. यासाठी 410 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 371 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना C आणि D या 2 सेटमध्ये सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे प्रश्नसंचामध्ये सील नसलेल्या प्रश्नपत्रिका स्वीकारू नयेत अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडले. त्यांनी ही बाब परीक्षा समन्वयकांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. याआधी झालेल्या परीक्षेत 2019ची प्रश्नपत्रिका जशास तशी आल्याने गोंधळ उडाला होता. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
कोल्हापूरमधील महासैनिक दरबार या ठिकाणी रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या तिन्ही पक्षाच्या मेळाव्याविषयी नियोजन बैठक राष्ट्रवादी पक्षाचे करवीर तालुका प्रमुख आणि जिल्हा नियोजन कमिटीचे अध्यक्ष मधुकर जांभळे आणि करवीर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह बावडा कोल्हापूर येथे घेण्यात आली। याचबरोबर जिल्हा नियोजन कमिटी पदावरती मधुकर जांभळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर जांभळे यांच्या उपस्थितीत संजय गांधी अंगणवाडी निराधार महिला मागासवर्गीय अशा अनेक समितींची नियुक्ती करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अप्पासाहेब धनावडे, संभाजी पाटील भोयेकर, सदाशिव पाटील देवळे, संदीप पाटील वाखरे, संदीप कांबळे, विजय पाटील, दीपक पाटील, रघुनाथ फराटे, राहुल माने, अशोक पाटील, दीपक बोडके, अमर पारगे यांचबरोबर योगेश अग्रवाल, संदीप मिठारी, रेखा बिरांजे व रुपाली मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते। बावची तालुका वाळवा परिसरात गेल्या 2 दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन झाले आहे। मंगळवारी रात्री इस्लामपूर ते आष्टा रस्त्यावरील बावची फाट्याच्या पश्चिम बाजूच्या रखटे डेअरीजवळ बिबट्या रस्ता ओलांडताना काही वाहनधारकांना दिसला। काहींनी वाहन थांबवून त्याची छबी मोबाईलमध्ये कैद केली। ही छबी समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाली आहे। 2 दिवसांपूर्वी संतोषगिरी डोंगर परिसरात धोंडी पाटील मळा, खोतमळा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते। मंगळवारी रात्री इस्लामपूर आष्टा दरम्यान रस्ता ओलांडून बिबट्या परत डोंगर परिसरात गेला असावा अशी चर्चा होत आहे। बिबट्याचे इटकरेकडून मल्लिकार्जुन डोंगर, गोटखिंडीतील टकेश्वर डोंगर ते संतोषगिरी डोंगर परिसरात नेहमी वावर असतो। सध्या परिसरातील उसाचे फड मोकळे होऊ लागले आहेत। बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले आहेत। संतती हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी कोकरूड तालुका शिराळा येथे मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक आणि श्री निनाईदेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी केले। यावेळी शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख, कोकरूडच्या सरपंच अनिता देशमुख, माजी उपसभापती आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना बाबासाहेब परीट म्हणाले, वारणेच्या खोऱ्यात गुणवत्ता आहे। या गुणवत्तेच्या जोरावर अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले आहेत। याच मातीतील आदर्शवत व्यक्तिमत्व शिवाजीराव देशमुख साहेब यांनी देशाच्या राजकारणात तर प्रशासनात विश्वास नांगरे पाटील, आनंद पाटील सर्वोच्च पदावर गेले आहेत। याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा। मातोश्री विद्यालयातील शिक्षकांचे अध्यापनाचे काम चांगले आहे। या प्रसंगी बाबासाहेब परीट यांनी शिकार कथा सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले। यावेळी निनाईचे संचालक बाजीराव पाटील, उपसंचालक अंकुश नांगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाजीराव घोडे, बिळाशीचे अभिजित देशमाने, ग्रामपंचायत सदस्य भरत नांगरे, माया सुतार, अंजली वाघमारे, सुभाष सुतार, पत्रकार प्रतापराव शिंदे आदींसह मातोश्री विद्यालयातील सर्व शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील, प्रस्ताविक मुख्याध्यापक भगवान पाटील तर आभार सुशांत सौदी यांनी मानले। शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती होऊ शकत नाही। स्वतःची प्रगती केल्याशिवाय दुसऱ्याची प्रगती, समाजाची प्रगती, राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही। कोणत्याही क्षेत्रात युवकांनी उडी घेतली, 100% त्याकरिता परिश्रम केले तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार ठरणार आहात असे मत प्राध्यापक जीवन साळोखे यांनी व्यक्त केले। शहीद वीरपत्नी महाविद्यालयात स्वराज्याच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आणि युवा दिन प्रसंगी ते बोलत होते। भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून 1984 साली जाहीर केली। 1985 सालापासून आपण हा दिवस युवा दिन म्हणून देशभर साजरा करतो। स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि साधे राहणीमान युवकांसाठी कायम प्रेरणादायी आहे। भारताला तरुणांचा देश म्हटले जाते। स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहील असे मत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रस्ताविकेतून व्यक्त केले। या प्रसंगी ग्रंथदान उपक्रमाअंतर्गत प्राचार्य जीवन साळुंखे यांनी महाविद्यालयास ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर SR रंगनाथन यांची प्रतिमा व पुस्तके भेट दिली। कार्यक्रमाचे आयोजन मास मीडिया व NSS विभागाने केले।
सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिग्विजय कुंभार यांनी मानले। यावेळी मुरगुड नगरपालिकेचे माननीय नगरसेवक विशाल सूर्यवंशी, राजेंद्र मकोटे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्राचार्य शुभांगी भादिंगरे, ग्रंथपाल संग्राम किल्लेदार, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापूरमधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आधुनिक आणि आवश्यक सुविधा असणाऱ्या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल। विमानतळावरील प्रवेशद्वार आणि आतील भिंती इथल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील अशा प्रकारे तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे। कोल्हापूर येथे विमानतळ पाहणी व विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नागरी हवाई वाहतूक व पोलाद ज्योतिरादित्य सिंधिया आले आहेत। यावेळी त्यांनी नवीन विमानतळ इमारतीच्या कामांची आतून व बाहेरून पाहणी केली व आवश्यक सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या रुबिना आली, सहसचिव भारतीय विमानतळ प्राधिकरण दिलीप साजनानी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इंजिनिअरिंग अनिल हरिभाऊ शिंदे, कोल्हापूर विमानतळ संचालक प्रशांत वैद्य, इंजिनिअरिंग इन्चार्ज प्रकाश दुबल, संयुक्त महाप्रबंधक विद्युत सिद्धार्थ बसमे, उपमहाप्रबंधक सिव्हिल यांच्यासह विमानतळ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।